वचनबद्ध काम करण्याकरता अहिल्यानगर शहराचे लोकप्रतिनिधी आमदार संग्राम भैया जगताप, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ कार्यवाह आणि त्यांचे असणारे सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचबरोबर या अहिल्यानगर शहरातील माऊलींवरती प्रेम करणारे सर्व भाविक भक्त, त्याबद्दल या सर्व भाविकांचं पालखी सोहळा समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आपल्याला सगळ्यात महत्वाची पहिली सक्त सूचना आहे की हे खेळाचं ग्राउंड आहे, त्याकरता आपण कृपया सर्वांना हात जोडून विनंती आहे, स्वच्छतागृह स्नानगृह याचाच आपण वापर करायचा आहे। या अहिल्यानगर नगरपालिका या ग्राउंडचे असणारे क्रीडा अधिकारी आणि मागमी नाव ज्यांचं घेतलेलं आहे ज्या दिंडीतील कीर्तन सेवा आहे त्या सर्व टाळकरी मागे आमदार साहेब मागे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा हा मागच्या वर्षी सुरू झाला। याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं बघितलं तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा येथील पैसखांब मंदिराचा जीर्णोद्धार करणारे वैकुंठवासी बंसी बाबा तांबे बऱ्याच दिवसापासून त्यांची इच्छा होती, परंतु काही कालानुसार त्या गोष्टी त्यावेळेला घडल्या नाही। परंतु मागच्या वर्षी परमपूज्य गाथा मूर्ती श्री गुरु राऊत बाबांची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र नेवासा येतेच आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनचरित्रावरती कथा होती आणि त्या कथेमध्ये बाबांनी हा संकल्प केला। बाबांनी संकल्प केल्याबरोबर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त आणि त्याचबरोबर जे माझ्या बरोबर आहेत हे ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त कैलास भाऊ जाधव यांनी एक क्षणाचाही विलंब न करता होकार दिला आणि खूप महत् प्रयास करून या सोहळ्याची उभारणी केली आणि सर्व विश्वस्त असतील त्याचबरोबर राम महाराज जे नोके आहेत हरिभक्तीपरायण संस्थांचे विश्वस्त देवीदास बाबा म्हस्के आहेत। आताच नव्याने एक शिस्तप्रिय दिंडी आणि या पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट झाली आदरणीय उद्धव बाबा मंडले असा हा खूप मोठा भव्य दिव्य सोहळा आहे। हा आमचा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिस्तप्रिय सोहळा, भजनप्रिय सोहळा आणि स्वच्छताप्रिय सोहळा म्हणून हा वाखाणला जातो आणि संपूर्ण महाराष्ट्राने या सोहळ्याचा गौरव केलेला आहे। आज आम्ही या वर्षी अहिल्यानगर या ठिकाणी मुक्कामाला आहोत। अहिल्यानगरामध्ये आल्यानंतर सर्व प्रशासकीय सुविधा, पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका असेल, लोकप्रतिनिधी असतील, अनेक विविध सामाजिक संघटना असतील, यांनी आमच्या सोहळ्याचं सुंदर अशा प्रकारचं स्वागत केलं। भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आज या दिवशी अहिल्यानगर क्षेत्री श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी उत्सव साजरा झाला आणि त्याचबरोबर
त्याचबरोबर ज्ञानोबरायांची आणि निवृत्तीनाथ महाराजांची भेट अहिल्यानगर या ठिकाणी झालेली आहे. आज पालखी तळावरती आपण वाडिया पार्क या ठिकाणी विसावलेलो आहोत. ह्या वाडिया पार्क हे पालखी तळ आमदार संग्राम भैया जगताप आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व कार्यकर्ते यांच्या प्रयासातून हे उपलब्ध झालेलं आहे. आता पालखी तळावरती कीर्तन चालू आहे, जागर होईल, पहाटे काकडा भजन होईल आणि बरोबर उद्या सकाळी ठीक 6 वाजता पालखीचं प्रस्थान या ठिकाणाहून पंढरपूरच्या दिशेने होईल आणि उद्याचा मुक्काम आमचा रुई छत्तीसी या ठिकाणी आहे. असा हा पालखी सोहळा भव्य दिव्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राने संबंध वारकरी समाजाने आदर्श घ्यावा असा असणारा हा सोहळा आहे. धन्यवाद. रामकृष्ण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.